Yes, good morning to all. We'll start with the vector part. थोड्या वेळाने रिवाइज करतो, अजून मुलं जॉईन होतात कारण तब तक 6.1 क्वेश्चन नंबर 9, right? Take it. Question number 9 from exercise 6.1. So mark the page number 200 again. Page number 200, exercise 6.1. Question number 9. Revision नंतर देतो. मुलं अजून जॉईन होतात. तब तक question number 9. Okay. Start. Show that the first line, second line intersect each other. Compare the line with this standard form. Find the coordinates of point of intersection. दोन लाईन्स आहेत, दोन लाईनचे इक्वेशन तुम्हाला गिवन आहे. दोन लाईन्स आहेत L1 and L2. त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं तुम्हाला. ही लाईन सुद्धा सेम पॉइंट कॅरी करते, ही लाईन सुद्धा सेम पॉइंट कॅरी करते. Both the lines will meet at the same point. Both the lines will meet at the same point. दोन्ही लाईन एकाच पॉइंटला मीट होतात. So first line we will consider as x plus 1 minus 10 equal to y plus 3 divided by minus 1, z minus 4 by 1 equal to lambda. सांगा 1, 3, minus 4 काय इंडिकेट करतात? काय इंडिकेट करतात? 1, 3, minus 4 काय इंडिकेट करतात? बेसिकली हा 1 आहे, पण या लाईन वरचा तो पॉइंट आहे -1. इथं +3 आहे, दॅट इज -3. हा -4 आहे, +4. दिस इज द पॉइंट ऑन द L1 लाईन. पॉइंट ऑन द L1 लाईन. क्लिअर आहे? त्यानंतर व्हॉट इज दिस? दीज आर द डायरेक्शन रेशोज. या लाईनला एक पॅरलल वेक्टर असते, त्याचे हे डायरेक्शन रेशोज आहे, विच इज -10, -1, -1, +1, सॉरी, +1. हे डायरेक्शन रेशोज आहेत, काही लिहायची गरज नाही, पण एक समजण्यासाठी फक्त ही लाईन या पद्धतीने फॉर्मेशन आहे. सेकंड लाईन, दिस इज द L1. नाउ L2 काय दिलेली आहे? x + 10 डिवायडेड बाय -1, y + 1 डिवायडेड बाय -3, करेक्ट, आणि z - 1/4 इक्वल टू न्यू. सेकंड लाईन L1 and L2. आता L2 म्हणजे -10, L2 वरचा पॉइंट, -10, -1, +1 हा पॉइंट झाला. लक्षात ठेवा, लाईनचं इक्वेशन कार्टेशियन मध्ये म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे? इथं कोएफिशियंट 1, 1, 1 पाहिजे. लक्षात ठेवा, तरच डायरेक्शन रेशोज परफेक्ट असतात. सपोज या ठिकाणी ax - x1 बाय, सपोज p असेल, इथं p बाय a असं जर असेल तर हा p रिमूव्ह करावा लागतो. p रिमूव्ह करावा लागतो. तर त्या केसमध्ये काय बनेल? x p कॉमन घेतला, x x1 बाय p डिवायडेड बाय a. हा p कॉमन घेतलेला इथं ट्रान्सफर करतो, ट्रान्सफर दिस. लक्षात ठेवा, x1 बाय p डिवायडेड बाय a बाय p. याचा अर्थ किती जणांना समजलं? काय प्रकारे? x चा कोएफिशियंट किती पाहिजे? ऑलवेज 1 पाहिजे. x कोएफिशियंट शुड बी 1 ऑलवेज. 1 ऑलवेज. x चा कोएफिशियंट ऑलवेज 1 कंपॅरिझन करताना. इथे लकीली 1, 1, 1 आहेत. नसतील तर सांगता, नसतील तर, जर कोएफिशियंट 1 नसेल तर हा जो p आहे तो आउटसाइड घ्यावा लागतो. आउटसाइड घेणं म्हणजे x1 ला p न डिवाइड करणं. हा p बाहेर आला, याला परत डिनोमिनेटर मध्ये टाकायचा. हा झाला तुमचा ऍक्च्युअल डायरेक्शन रेशो, आणि हा झाला पॉइंट x1 बाय p. सो माइंड इट, माइंड इट. ओके, माइंड इट. लाईन बाबतीत हे कायम गडबड असते. असं जर असेल तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. सो एक्सचा कोएफिशियंट 1 पाहिजे, आहे का? तरच डायरेक्शन रेशोज कम्पेअर होतात, अन्यथा नाही. एक्सचा कोएफिशियंट, वायचा कोएफिशियंट, झेडचा कोएफिशियंट किती पाहिजे? 1. तरच प्युअर काय मिळतं तुम्हाला? डायरेक्शन रेशोज मिळतो, अन्यथा मिळत नाही. ओके, आपला कन्सर्न आहे दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढणं. सो फर्स्ट लाईन बाबतीत
हा -10 या साईडला ट्रान्सफर झाला. x + 1 इक्वल टू किती -10. x + 1 -10 into lambda. Correct. So here it is the first x equal to किती येईल -10 लॅम्बडा -1 पहिल्या लाईन साठी. सेकंड लाईन साठी x किती येईल रे x + 10 हा -1 या साईडला गेला -μ झाला. सो x इक्वल टू -μ + 10 -μ + 10. हे दोन्ही इक्वल आहेत का दोन लाईन एकमेकांना एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. कारण पहिल्या लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेकंड लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेम आहे. एकाच पॉइंटला ते मीट होतं. हे दोन्ही इक्वलच आहेत तसं बघायला गेलं तर. सो -10 लॅम्बडा -1 इक्वल टू -μ + 10. सो -10 लॅम्बडा + μ आणि -1 त्या साईडला गेला +1 झाला इक्वल टू 11. इक्वेशन नंबर 1. काय कम्पेअर केलं आपण x कम्पेअर केलं. सिमिलरली कम्पेअर y. सिमिलरली कम्पेअर y. सांगा y कंपॅरिझन कसं असेल. सिमिलरली कम्पेअर द y. टेन शिफ्ट झाला की -10 होणार हो ना. -10 लॅम्बडा आणि +1 चा -1 +1 चा या साईडला -1 बरोबर आहे. येस सेकंड मध्ये का +10 -10 का x हा -μ झाला -μ सेकंड मध्ये ना. सेकंड मध्ये हा -μ आणि +10 चा त्या साईडला -10 बरोबर. -10 पाहिजे. -10 + 1 -10 आणि इथला +1 -9 होईल. -9 पाहिजे सर. किती पाहिजे तो -9. क्वेश्चन नंबर 1 करेक्ट आहे का आता. येस प्रसाद बरोबर आहे का आता. साइन रिवर्स करा. रिवर्स करा म्हणजे 10 लॅम्बडा प्लस करा -μ इक्वल टू 9. हे जरा इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 करा. निगेटिव्ह साइन मल्टिप्लाय निगेटिव्ह साइन मल्टिप्लाय निगेटिव्ह साइन मल्टिप्लाय. सो 10 लॅम्बडा -μ इक्वल टू 9. क्वेश्चन नंबर 1. y कम्पेअर करायचा. y कम्पेअर करायचं. सो स्टार्ट. इथला -1 इकडे गेलं. इथला -1 इकडे गेलं. y + 3 इक्वल टू -λ. सो y इक्वल टू -λ -3. सेकंड लाईन साठी. हे फर्स्ट लाईन साठी होतं. आता सेकंड लाईन साठी. सेकंड लाईन साठी L1 साठी आहे L2 साठी. दिस इज L1 नाव L2 साठी काय होईल -3 तिकडे जाईल. y + 1 इक्वल टू -3μ. सो y इक्वल टू -3μ -1. Equate these two. -λ -3 equal to -3μ -1 -λ plus 3μ equal to -1 plus 3. So -λ plus 3μ equal to 2. Equal to 2. Solve this simultaneously. Get the lambda and mu. Get the lambda and mu. Lambda and mu ची व्हॅल्यू सांगा किती आहे. यस हर्षवर्धन काय गडबड आहे चेक कर. सेकंड इक्वेशन -3μ -1 correct. -λ plus 3μ plus 2. Solve this simultaneously and get the answer. Solve the lambda and mu simultaneously and get the answer. Lambda and mu ची व्हॅल्यू सांगा.
Question number 1, equation number 2. Solve these two equations simultaneously. Lambda and mu simultaneously solve करा. Solve equation 1 and 2. सांगा लॅम्बडा किती आणि म्यू किती. लॅम्बडा किती येतो, म्यू किती येतो. सॉल्व दिस टू सायमल्टेनियसली. दोन्ही किती येतात, 1 येतात. इथं 1 टाका, इथं 1 टाका, +2 आन्सर. इथं 1 टाका, इथं 1 टाका, +9 आन्सर. दोन्ही लॅम्बडा आणि म्यू मात्र 1 येतात. तसं जर असेल तर एक्स किती, मग एक्स इक्वल टू कुठलाही घ्या, -10 लॅम्बडा -1, एक्स इक्वल टू -10 इंटू 1 -1. तो एक्स इक्वल टू किती, -11. सिमिलरली वाय कंपॅरिझन जर केलं तर, सो वाय इक्वल टू -λ -3 सपोज, y इक्वल टू -1 -3, y इक्वल टू -4. आणि z अँड z साठी कुठला एक पॉइंट कन्वर्ट करा. सुरुवातीचा करतो. z -4 इक्वल टू 1 टाइम्स लॅम्बडा, z इक्वल टू लॅम्बडा +4, z इक्वल टू 1 + 4, that is 5. So what should the coordinates of x, y, z? The point of intersection. Therefore, point of intersection. Point of intersection x, y, z as -11, -4 + 5. -11. So the point of intersection -11, -4, +5, sorry, +5. कळलं क्वेश्चन. दोन लाईन होत्या इंडिव्हिज्युअल, राईट. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन. त्याच्यामधून एक्स वेगळा करायचा, एक्स वेगळा करायचा. एक्स वेगळा करत असताना तुम्हाला ऑब्झर्व होईल की दोन्ही एक्सच आहेत. दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा पॉइंट एक्स, वाय, अँड द तिसरा पॉइंट झेड, एक्स, वाय, झेड. 3 पॉइंट्स एक्स, वाय, झेड. काय झालं इथं, एक्स आला, कम्पेअर केलं, इक्वेशन मिळवलं लॅम्बडा आणि म्यू मधलं. परत वाय आला, दोन्ही कम्पेअर केले, L1 L2 लाईनचे वाय कम्पेअर केले आणि लॅम्बडा आणि म्यू मधलं रिलेशन काढलं. परत दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले लॅम्बडा म्यू साठी आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन डिफाईन केलं. त्यांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन डिफाईन केलं. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का? टेक डाउन द नेक्स्ट कन्सेप्ट. डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम अ लाईन. Distance of a point from the line. Mark it as important. Similar question तुम्हाला मिसेन्स एक्सरसाइज मध्ये दिसेल. आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता 6.1 च्या आधीचे क्वेश्चन. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते 6.1 च्या आधीचे सगळे सॉल्व्ह एक्झाम्पल्स सगळे क्लिअर करून टाकायचे. That will be the assignment 1. That will be the assignment 1 for the line and line साठी. Line and plane या चॅप्टर साठी पहिला पार्ट. Just wait. I will check the question from the textbook. Another question. Similar type. Point of intersection setting. Direct plane मध्ये चाललंय तर. Determine that. Point of intersection साठी find value of lambda so that the lines are at right angle.
angle between the lines, angle between the direction ratios. What is distance? नाही, या टाईपचा क्वेश्चन दिलेलं नाही. पण कन्सेप्ट इझी आहे. एक्स आणि वाय जर वेगळे केले की इंडिव्हिज्युअली त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढता येतो सिम्पली. Okay, take down the next concept, that is the distance of a point from a line. Distance of a line from a point. Next concept आहे. आता इक्वेशन होतं आतापर्यंत दोन टाईपचे डाटा असतात आणि त्यावरून इक्वेशन ऑफ लाईन काढलं जातं. एवढंच आपण लर्न केलं आणि त्याच्यामध्ये हे फक्त पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एक कन्सेप्ट आला होता. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट from a line, distance of a point, distance of a point, distance of a point from a plane. Distance of a line from a plane. ओके, लक्ष द्या. डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट काय कन्सेप्ट आहे. ऑलमोस्ट आपण फुट ऑफ परपेंडिक्युलर कन्सेप्ट पाहिला होता. फुट ऑफ परपेंडिक्युलर कन्सेप्ट हा पाहिला होता. सो सपोज द एल लाईन इज गिवन, एक एल लाईन आहे whose equation is given, right? And point P किंवा एनी पॉइंट, एखादा P आहे सपोज. लाईन दिली आहे म्हणजे काय दिलेलं असतं, पॉइंट ऑन द लाईन, राईट, वेक्टर ए. अँड या लाईनला एक पॅरलल वेक्टर असतो, दॅट इज बी बार. दॅट इज बी बार. ए अँड बी be the parallel to the line L. The distance of the point from the line form. ओके, या ठिकाणी एक पी पॉइंट आहे. या पी पॉइंट दॅट इज अल्फा नोटेशन दिलं त्यांनी. तुम्ही कुठलंही नोटेशन देऊ शकता, कुठलंही नोटेशन देऊ शकता. या पी पॉइंट पासून डिस्टन्स म्हणजेच काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स विच इज परपेंडिक्युलर डिस्टन्स, राईट, दॅट विल मीट ऍट द पॉइंट एम. पी एम हे डिस्टन्स झालं कुठून, लाईन पासून. लाईन पासून पॉइंटचं किंवा पॉइंट पासून लाईनचं. यस, हँग होते स्क्रीन. यस, थोड्या वेळ होईल तसं, नेटवर्क इश्यू असेल कदाचित, त्यामुळे परत रिकवर येईल ते. लक्ष द्या, एल लाईन आहे, पी पॉइंट पासून एल लाईनचं डिस्टन्स आपण काढतोय, दॅट इज द पी एम. पी हा पॉइंट अल्फाने डिनोट केलाय. ए पॉइंट ऑन द लाईन आहे. बी बार एक लाईनलाच पॅरलल वेक्टर आहे, ज्याचे डायरेक्शन रेशोज ही लाईन काय करते, फॉलो करते. काय काढायचं आपल्याला, पीएम डिस्टन्स काढायचं. वी नीड टू कॅल्क्युलेट द पीएम डिस्टन्स. हे डिस्टन्स तुम्हाला काढायचं. नोन पॉइंट काय आहे, हा एक पॉइंट माहिती आहे, हा एक पॉइंट माहिती आहे. नोन पॉइंट जॉईन करा. नोन पॉइंट्स काय करतात, जॉईन करतात. जॉईन द नोन पॉइंट्स. आणि या लाईन बाबतीत लाईनवरचा पॉइंट माहिती आहे आणि ज्या पॉइंट पासून लाईनचं डिस्टन्स काढायचं तो एक पॉइंट माहिती आहे तुम्हाला.
तो पॉइंट तुम्हाला माहिती आहे हे लक्षात ठेवा. सो इक्वेशन ऑफ लाईन कॅन बी एक्सप्रेस ॲज आर बार इक्वल टू पासिंग थ्रू पॉइंट म्हणा याला रीडच तसं करायचं, पासिंग थ्रू पॉइंट आणि लॅम्बडा टाइम्स ऑफ पॅरलल टू द वेक्टर. पासिंग थ्रू पॉइंट पॅरलल टू द वेक्टर, पासिंग थ्रू पॉइंट पॅरलल टू द वेक्टर, passing through the point parallel to the vector. R bar equal to a plus lambda b, passing through the point parallel to the vector. Clear? Next, कुठून डिस्टन्स काढायचं आहे? पी पॉइंट पासून डिस्टन्स तुम्हाला काढायचं. लक्ष द्या, AM हे काय आहे? AP चं प्रोजेक्शन. AM हे काय आहे तर A to M हे डिस्टन्स प्रोजेक्शन आहे. कुणाचं? APचं. APचं प्रोजेक्शन AM झालं. बरोबर आहे? M काय? फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे फ्रॉम द पॉइंट P. फ्रॉम द पॉइंट P. सो AM जी काही लेंथ आहे, AM जी काही लेंथ आहे, that is the projection of what? प्रोजेक्शन कशाचं? APचं. Projection of AP on line L. On line L. लाईन L म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? त्याच्याच डायरेक्शन मध्ये बी बार आहे. त्याच डायरेक्शन मध्ये बी बार आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे का? कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट? यस आशुतोष, थोडा वेळ ट्रबल होईल तो, डोंट वरी. लक्ष द्या, AP हे प्रोजेक्शन आहे. APचं प्रोजेक्शन कशावरती? AM वर. प्रोजेक्शन पार्ट कसा लर्न केलाय आपण? सपोज हा A बार आहे आणि हा B बार. बीचं प्रोजेक्शन A वरती असं म्हणतो आपण. बीचं प्रोजेक्शन A वरती, बी बारचं प्रोजेक्शन A वरती, बी बारचं प्रोजेक्शन A वरती. कसं लिहितो आपण? लिहिताना कसं लिहितो? या बीचं प्रोजेक्शन A वरती, A वरती प्रोजेक्शन आहे, लिहिताना A डॉट B घेतो. करेक्ट? डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ काय? A का B? बोला पटकन. A ची मॅग्निट्यूड का B ची मॅग्निट्यूड? B चं प्रोजेक्शन A वरती आपण घेतो. मॅग्निट्यूड डिनॉमिनेटर मध्ये कोणाच? या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. कुणाची मॅग्निट्यूड? A का B? A मॅग्निट्यूड का B मॅग्निट्यूड? A ची मॅग्निट्यूड असते. करेक्ट? A ची मॅग्निट्यूड, वेक्टर A ची मॅग्निट्यूड. सांगा इथं APचं प्रोजेक्शन B वरती घ्यायचंय, लाईन वरती घ्यायचं म्हणजे B वरती. लाईन आणि बी वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत. लाईन वर घ्या किंवा बी वरती घ्या. काय सांगता येईल या ठिकाणी? AP वेक्टर डॉट प्रोडक्ट विथ B बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B. मॅग्निट्यूड ऑफ B. आपल्याला काय मिळालं? AM मिळालं. PM हे डिस्टन्स आहे, पण AP हे पॉइंट माहिती आहे आपल्याला. AP हा डिफरन्स माहिती आहे आपल्याला. व्हॉट इज AP वेक्टर? AP वेक्टर इक्वल टू, AP वेक्टर इक्वल टू काय झालं रे? AP म्हणजेच अल्फा मायनस A. अल्फा मायनस A. AP म्हणजे अल्फा मायनस A. इथं अप्लाय पायथागोरस थेरम. AP माहिती आहे, अल्फा मायनस A, राईट? AP ॲज अल्फा मायनस A, जे की नोन आहे. त्यानंतर AM काढलं आपण. AM इथं काढलंय आपण. याच्यामध्ये AP माहिती आहे, B बार माहिती आहे, मॅग्निट्यूड ऑफ B बार माहिती आहे. नोन थिंग आहे त्या. Apply the Pythagoras theorem for the triangle AMP. For the triangle AMP, we can conclude here AP चा square equal to AM चा square plus PM चा square. AM square, AP square, AM square, PM square. करेक्ट? याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? PM डिस्टन्स काढायचं. तर त्याला साईडला ठेवा. PM काढायचं. PM स्क्वेअर इक्वल टू AP चा स्क्वेअर मायनस AM चा स्क्वेअर. बरोबर आहे का? सो AP इज व्हॉट? AP इज अल्फा मायनस A. अगदी सिंपल. त्यावेळी दोन पॉइंटचा डिफरन्स. दोन पॉइंटचा डिफरन्स म्हणजेच AP. दोन पॉइंटचा डिफरन्स म्हणजे AP मायनस AM. सांगा AM काय आहे? AM काय आहे? AM इथे आहे, प्रोजेक्शन आहे. कोणाचं?
एपीचं. एपीचं प्रोजेक्शन कशावरती लाईन वरती किंवा बी वेक्टर वरती म्हणा. याला टर्न केलं, याला या पद्धतीनं टर्न केलं. हा एपी असा आहे. एपीच का सिलेक्ट केला? ए माहिती आहे, पी माहिती आहे. ए चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, पी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. या दोघांचा डिफरन्स एपी झाला. एपी इन्क्लाइन आहे, त्याला हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये आणलं सपोज, किंवा बी वेक्टर किंवा एल लाईन सेमच आहे. म्हणून एपीचं प्रोजेक्शन कशावरती घेतलं? एल लाईन वरती घेतलं. हा त्याचं मिनिंग. एएम ची व्हॅल्यू इथे आहे. एपी राईट डॉट बी, याची मॅग्निट्यूड घ्यायची आहे आपल्याला, डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी. त्याचं काय आहे? स्क्वेअर. स्क्वेअर पार्ट. येस, अल्फा मायनस काय लिहिणार? अल्फा मायनस ए. सो अल्फा मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस परत या ठिकाणी अल्फा मायनस ए डॉट बी डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी, त्याचा स्क्वेअर. हा मॅग्निट्यूड, सगळ्या व्हॅल्यूज आहेत. आता या दोघांचा डॉट प्रोडक्ट, हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे, ही डॉट प्रोडक्ट म्हणजे व्हॅल्यू झाली. ही व्हॅल्यूज आहे, या दोघांचा डिफरन्स आणि त्यांचा स्क्वेअर. पण याचा मॅग्निट्यूड पार्ट लिहितात, म्हणून याला वर्टिकल लाईन टाका. मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, नॉट द वेक्टर. मॅग्निट्यूड घ्यायची आहे. मॅग्निट्यूड घ्यायची असेल त्यावेळेस पर्टिक्युलरली काय लिहिलं पाहिजे? वर्टिकल लाईन टाकली पाहिजे. पायथागोरस थेरम समजलं का? पायथागोरस थेरम समजलं का तो नाही समजत? पायथागोरस थेरम समजलं का? बाकी विचारायचं नाही आता काही. पायथागोरस थेरम टाकलाय फक्त, झालं. आता ही लेंथ आहे, ही लेंथ कशी काढतात? डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. बरोबर आहे. x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, z2 मायनस z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच अल्फा मायनस ए. अल्फा मायनस ए चा अर्थ x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, z2 मायनस z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचा रूट घ्यायचा आहे. अजून आपल्याला रूट घ्यायचा आहे आपल्याला. कालचं लेक्चर अटेंड केलं का? ते महत्वाचं आहे. इथं अल्फा मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथं लक्षात ठेवा, हे डिफरन्स आहे म्हणजे वेक्टर आहे, हा वेक्टर आहे. या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे व्हॅल्यू. ही पण व्हॅल्यू आहे. ही पण व्हॅल्यू मध्ये काय होतं? मॅग्निट्यूड म्हणून वर्टिकल 2 लाईन टाका, मग त्याचा स्क्वेअर होतो. आता या ठिकाणी पीएम चा स्क्वेअर आहे हा, याचा रूट काढा. रूट काढला की पीएम डिस्टन्स मिळतं. रूट काढला की पीएम डिस्टन्स मिळतं. ओके, डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट हा कन्सेप्ट आहे. डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट हा कन्सेप्ट आहे. ओके, लगेच एक क्वेश्चन घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर राहील. या 6.2 मधला पहिला क्वेश्चन, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट टू द लाईन. एक्सरसाइज 6.2. एक्सरसाइज 6.2 मधला पहिला क्वेश्चन लगेच अप्लाय करू आपण त्याला, म्हणजे तो क्लिअर. पेज नंबर आहे, येस, पेज नंबर आहे 207. पेज नंबर आहे 207. एक्सरसाइज 6.2 मधला पहिला क्वेश्चन सांगा. फाइंड द वेक्टर इक्वेशन, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट, म्हणजे पी चे कोऑर्डिनेट्स गिवन आहेत. किती आहेत? 2 - 3 1. करेक्ट. त्यावरून तुम्हाला अल्फा वेक्टर मिळेल. अल्फा वेक्टर इक्वल टू काय झाला? 2i - 3j + k. 2i - 3j + k. ओके, अल्फा झाला. टू द लाईन, एल लाईनचं इक्वेशन गिवन आहे. किती आहे? x + 1/2 इक्वल टू y - 3/3 इक्वल टू z + 1/-1. हे झाली लाईन. सांगा, लाईन मध्ये हे काय रोल करतात? पॉइंट्स आहेत, म्हणजेच ए चे कोऑर्डिनेट्स आहेत. ए चे कोऑर्डिनेट्स लिहा -1, इथून लिहा +3, हा घ्या -1, -1 +3, उलट करायचं याचा, म्हणजेच हा तुमचा कोऑर्डिनेट झाला x1 y1 z1, म्हणजेच ए वेक्टर करायचा तयार.
ए वेक्टर याच्यापासून तयार होतो -i + 3j - k. अगदी सिंपल आहे. याचा वेक्टर तयार करा. वेक्टर तयार करा. वेक्टर तयार करा. हा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. लाईन याच्यावरून घेतलं. सांगा रे, हे काय इंडिकेट करतात? 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? लाईन बाबतीत 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? यस अदिती, काय इंडिकेट करतात? हे 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? पॉइंट नाही. तेच तर आहे, पॉइंट नाही. यस पटकन. यस प्रसाद, बरोबर आहे. बाकी यस सृष्टी करेक्ट. रोशनी फर्स्ट आन्सर करेक्ट. करण रॉंग. अवनी करेक्ट. अरे रजनो 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? इथला 2 इथला 3 - 1 हाईट आहे. आता हाईट. यस जागृती करेक्ट. करण 2 3 - 1 काय इंडिकेट करतात राजा? इंटरसेक्शन इंडिकेट करतात का? हाईटच आहे बाबा. यस नीरज शर्मा करेक्ट. 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? 2 3 - 1 काय इंडिकेट करतात? हाईट. रॉंग. अरे बाबा इथला 2 इथला 3 आणि -1. हा 2 - 3 1 नाही विचारत आहे. इथला 2 इथला 3 आणि इथला -1 काय इंडिकेट करतात? हा 2 इथला हा 3 इथला हा -1 या लाईन बाबतीत काय रोल करतात? कालचं लेक्चर केलं का? काही वाचलं का कालच्या लेक्चर मध्ये? तुम्ही वाचणार नाही. तुम्ही वाचणार सुद्धा नाही. तुम्ही वाचणार नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे डबल अर्थ झाला त्याचा. रीडिंग एक पार्ट झाला, वाचणार म्हणजे रीडिंग. यू कॅन नॉट सर्व यू, यू कॅन नॉट सेव्ह यू, ते दुसरं वाचणं झालं. मराठीत एकच शब्द पण दोन अर्थ त्याचे. वाचणारच नाही तुम्ही. साध्या साध्या गोष्टी आहेत, पाहत सुद्धा नाही घरी. याचा अर्थ साध्या साध्या गोष्टी आहेत, पाहत सुद्धा नाही तुम्ही. सगळं लिहून दिलंय तुम्हाला, सगळं लिहून दिलेलं आहे. शुद्ध भाषेत लिहून दिले तुम्हाला. याला काय म्हणतात, 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 हे लिहून दिले तुम्हाला. कार्टेशियन फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन आहे. जर कार्टेशियन फॉर्म असेल, आशुतोष आता आन्सर सांगतोय, जर कार्टेशियन फॉर्म असेल तर हे डायरेक्शन रेशोज आहेत. करेक्ट, डायरेक्शन रेशोज आहेत. म्हणजेच कुणाचा रोल करतायत? या लाईन बाबतीत बी चा रोल करतायत. म्हणजे बी वेक्टर झाला तो, बी वेक्टर झाला तो. सो दिस इज द ए ऍज अ 2. हा वेक्टर आहे, हा पॉइंट, हे डायरेक्शन रेशोज आहे. बी इक्वल टू 3 and c equal to -1. 2, 3, -1 direction ratios. Direction ratios that indicates the b bar, that is 2i plus 3j minus k. 2i minus plus 3j minus k. अल्फा मिळाला, ए मिळाला, बी मिळाला. या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आणि आन्सर काढायचं. फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आणि आन्सर काढायचं. आपल्याला लागणार काय? अल्फा मायनस ए एक लागणार आहे. करेक्ट. सो स्टार्ट. अल्फा मायनस ए या दोघांचा डिफरन्स घेऊन ठेवा. लागणाऱ्या गोष्टी क्लिअर करा. अल्फा मायनस ए चा डिफरन्स लागणार आहे. त्यानंतर अल्फा मायनस ए आणि बी चा डॉट प्रोडक्ट, ही फर्स्ट थिंग लागणार आहे. सेकंड थिंग, अल्फा मायनस ए काढलेला आहे, बी वेक्टर एक लागणार आहे, त्याचा डॉट प्रोडक्ट. अल्फा मायनस ए चा आणि बी चा काय लागणार आहे? डॉट प्रोडक्ट. सेकंड थिंग. थर्ड थिंग काय लागणार आहे? मॅग्निट्यूड ऑफ बी लागणार आहे. बस या तीन गोष्टी कॅल्क्युलेट करून ठेवा पहिल्यांदा. These 3 things need to be calculated. इथं 3 things, पॉइंट ज्याच्यापासून डिस्टन्स आपल्याला काढायचं. ए लाईन वरचा पॉइंट, बी पॅरलल लाईनला असलेला वेक्टर. ही लँग्वेज समजली पाहिजे. ही लँग्वेज एकदा समजली की या फॉर्मॅटच्या बाहेर क्वेश्चन नसतं, कधीच नसतं.
सांगा अल्फा मायनस ए किती रे? अल्फा मायनस ए किती? पहिले अल्फाला वाचा. 2 मायनस ऑफ मायनस 1. 2 मायनस ऑफ मायनस 1 किती झालं? 3i. इथला -3, इथलं परत एकदा -3. पहिले अल्फाला वाचायचं, नंतर ए ला वाचायचं. -3 -6j. नेक्स्ट 1 मायनस ऑफ -1 प्लस 2k. करेक्ट. 3i -6j प्लस 2k. बरोबर आहे का? आता यांचा डॉट प्रोडक्ट, कुणाकुणाचा डॉट प्रोडक्ट? या वेक्टरचा आणि बीचा डॉट प्रोडक्ट घेऊन ठेवा. डॉट प्रोडक्ट म्हणजे 3 × 2 6 -6 × +3 -6 × +3 -18 2 × -1 -2 हा -20 आणि 6 -14 हा झाला डॉट प्रोडक्ट, जे की आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये लागणार आहे. फॉर्म्युल्यामध्ये लागणार आहे आपल्याला. झालं की इथपर्यंत? आता मॅग्निट्यूड ऑफ बी काढायचं. इथं बी आहे, त्याची मॅग्निट्यूड 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर, त्याचा रूट 4 + 9 + 1 रूट 14 झालं. या सगळ्या क्वांटिटीज उचलायच्या, फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. या क्वांटिटीज आहेत उचलायच्या, फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. आता याची मॅग्निट्यूड आहे परत अल्फा मायनस ए, त्याची मॅग्निट्यूड 3 चा स्क्वेअर -6 चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर किती येतं सांगा. हे 9 + 36 + 4 हा 40 + 9 49 राईट. 49 आणि त्याचा रूट 49 आणि त्याचा रूट म्हणजे किती येतं? 7 येतं. या सगळ्या व्हॅल्यूज उचलायच्या आणि याच्यात टाकायच्या. झालं का इथपर्यंत? हे असं आहे कोणी हे समजलं नाहीये काय केलं ते. हा पॉइंट गिवन होता, अल्फा झाला. हे लाईन पासिंग थ्रू पॉइंट असतं -1 3 -1. हे डायरेक्शन रेशोज आहेत 2 3 -1. डायरेक्शन रेशोज म्हणजे बी वेक्टर. या 3 गोष्टी कळायला पाहिजे. फर्स्ट थिंग, ज्या पॉइंट पासून आपल्याला लाईनचं डिस्टन्स काढायचं तो म्हणजे अल्फा. ज्या पॉइंट पासून लाईनचं डिस्टन्स काढायचं तो म्हणजे अल्फा. लाईन वरचा एक पॉइंट माहिती आहे, दॅट इज द ए. लाईन वरचा पॉइंट माहिती आहे, दॅट इज द ए. सेकंड थिंग. तिसरी थिंग, लाईन म्हटलं की पॅरलल वेक्टर आला. लाईन म्हटलं की पॅरलल वेक्टर आला. लाईन म्हटलं की पॅरलल वेक्टर आला. आणि तो पॅरलल वेक्टर म्हणजेच इथं असतो डायरेक्शन रेशोच्या फॉर्म मध्ये, दॅट इज द बी. संपलं क्वेश्चन. हे एकदा काढता आलं की झालं. काय काय लागणार आहे फॉर्म्युल्याप्रमाणे? अल्फा मायनस ए लागणार आहे पहिला पॉइंट. अल्फा मायनस ए आणि बी चा काय लागणार आहे? डॉट प्रोडक्ट. तो एक काढून ठेवला. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ बी काढून ठेवले. 3 थिंग्स काढून ठेवले. उचलायच्यात, फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्यात, आन्सर काढायचं. सो स्टार्ट, राईट अँड गेट द आन्सर. काय लिहायचं आता? डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट. Distance of line from the point, that is PM distance as per the diagram. Okay, काय असतं ते लक्षात ठेवा. अल्फा मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर मायनस अल्फा मायनस ए चा डॉट प्रोडक्ट बी सोबत प्रोजेक्शन मुळे डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी त्याचा स्क्वेअर. एक मॅग्निट्यूड पार्ट त्याचा स्क्वेअर. राईट. अल्फा मायनस ए आणि त्याची मॅग्निट्यूड किती आलेली? अल्फा मायनस ए आणि त्याची मॅग्निट्यूड किती येते? 7 चा स्क्वेअर मायनस न्यूमरेटर अल्फा मायनस ए डॉट बी. अल्फा मायनस ए डॉट बी ची व्हॅल्यू किती? -40.
मायनस 14 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी किती √14 त्याचा स्क्वेअर 7चा स्क्वेअर 49 मायनस इथला 14 आणि √14 निगेटिव्ह काढून टाका तसंही मॉड फॉर्मेशन आहे स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह येणार आहे 14चा स्क्वेअर डिवायडेड बाय √14 ॲज अ 14 तर कॅन्सल 49 मायनस 14 मधला डिफरन्स किती रे 49 मायनस 14 मधला डिफरन्स किती इथं स्क्वेअर आहे हा सॉरी आपण रूट नाही घेतलेला अजून रूट लिहिलं की हा फॉर्म्युला आतमध्ये बराच मोठा दिसतो त्यामुळे पीएमचा स्क्वेअर घेतला 49 मायनस 14 किती होतात 9 मधून 4 गेले 5 राहिले 4 मधून 35 सो पीएमचा स्क्वेअर 35 आहे सो पीएम किती √35 युनिट क्लिअर का हे समजलं का √35 यस विवेक जोशी करेक्ट पीएमचा स्क्वेअर पाहिजे काय झालं या ठिकाणी उगाच अननेसेसरी रूट लिहित बसावं लागतं त्याच्यापेक्षा अवॉइड करा मी म्हणतो अवॉइड करा ना आता हा रूट घ्यायचा लिहित बसायचं त्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती हा पायथागोरस थेरम आहे शेवटी काय हा पायथागोरस थेरम मला वाटतं हा पॉईंट क्लिअर आहे का आता प्रत्येकाला काय कन्सेप्ट शिकवला डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द लाईन डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द लाईन हा कन्सेप्ट शिकवला हाच कन्सेप्ट म्हणजे काय फुट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स हाच कन्सेप्ट म्हणजे फुट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स जे की तुम्हाला घेतलंय आणि तुमचा गजनी झालेला आहे कुठे तो गजनी ते सांगा फुट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट डायरेक्शन रेशोचा एक कन्सेप्ट आहे क्वेश्चन सांगतो तुम्हाला तो क्वेश्चन सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला आपण कशामध्ये घेतलेला आहे तो ते सांगतो तुम्हाला आता इथं नोटबुक मध्ये नाही माझ्याकडे तो कारण डिस्टन्स ऑफ द पॉइंट फुट ऑफ परपेंडिक्युलर कन्सेप्ट काढा किती होता 5.4 एक्सरसाइज मध्ये सॉल्व एक्झाम्पल होतं पेज नंबर 177 वरचा सॉल्व एक्झाम्पल 15 म्हणजेच 14 हा क्वेश्चन आणि तो क्वेश्चन सेम आहे त्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व करायचं तुम्हाला किती पेज नंबर 177 क्वेश्चन नंबर 14 तिथे तुम्हाला फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स एम चे कोऑर्डिनेट्स सांगितले होते राईट पी चे कोऑर्डिनेट्स गिवन होते एम चे कोऑर्डिनेट किंवा ए गिवन होता पी च्या ऐवजी ए गिवन होता एम चे कोऑर्डिनेट्स काढले तुम्ही सेम मेथड अप्लाय करायची आणि आन्सर काढायचं सिमिलर सांगताना सांगितलं होतं ए टू एम डिस्टन्स म्हणजे फुट ऑफ परपेंडिक्युलर आणि एएमचं डिस्टन्स आता ए पॉइंट इकडे आला पण पी इथं आहे पी इथं या पीएमचं डिस्टन्स काढणं म्हणजेच डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन लक्षात ठेवा पेज नंबर 177 क्वेश्चन नंबर 1414 हा आणि तो सेम आहे फक्त डिस्टन्स काढायचं राहतं पीएम डिस्टन्स काढलं की आन्सर मिळतं समजलं का पेज नंबर 177 क्वेश्चन नंबर 1414 वेगळा नाही सेम क्वेश्चन आहे तिथे फक्त वर्ड आला डायरेक्शन रेशोज इथं लाईन यस वेक्टर मध्ये समजलं का त्या ठिकाणी आपण एमचे कोऑर्डिनेट काढले तुम्हाला सांगताना सांगितलं होतं पीएमचं डिस्टन्स विचारलं डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन त्याच्यामध्ये फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट टू द लाईन ऑल्सो फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर सेकंड क्वेश्चन थीम सांगतो फक्त बाकी तुम्ही करायचं फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट एक पॉइंट गिवन आहे तुम्हाला या पॉइंट पासून लाईन वर एक फुट ऑफ परपेंडिक्युलर ही एल लाईन आहे सपोज हे पी त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला म्हणजे वेक्टर मध्ये दिलेत 2-1 5 क्वेश्चन नंबर 2 2-1 5 टू द लाईन म्हटलंय लाईन कुठल्या फॉर्म मध्ये आर बार इक्वल टू ए प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ बी म्हणजे पॉइंट ऑन द लाईन तुम्हाला गिवन आहे किती आहे 11 -2 -8 आणि इथला एक बी वेक्टर असतो जो की लाईनला पॅरलल असतो त्याचे डायरेक्शन रेशोज 10
-4 -11 असं आहे. क्लिअर आहे? सेकंड क्वेश्चन मधला डाटा क्लिअर आहे का प्रत्येकाला? सेकंड क्वेश्चन मधला डाटा क्लिअर आहे का? आता पी म्हणजे अल्फा वेक्टर 2i - j 5k, a 11i - 8k आणि बी वेक्टर 10i - 4j - 11k. करेक्ट? अल्फा, ए अँड बी क्लिअर आहे. हे डिस्टन्स काढू शकता. फुट ऑफ परपेंडिक्युलर काढणं म्हणजे एम चे कोऑर्डिनेट्स काढायचे. आणि ही मेथड मी शिकवली आहे तुम्हाला. ही मेथड शिकवलेली आहे. हा रेशो कन्सिडर करावा लागतो λ:1. त्याच्यासाठी काय रेफर कराल? पेज 177, क्वेश्चन नंबर 14. ब्रश कर पहिले. सगळं व्यवस्थित. सेकंड क्वेश्चन समजला का? यस और नो? पेज नंबर 177 क्वेश्चन नंबर 14 काढून एम चे कोऑर्डिनेट्स काढायचे आणि पीएम डिस्टन्स काढू शकता. नुसतं डिस्टन्स विचारलं असेल तर फॉर्म्युला युटिलाइज करा. नुसतं डिस्टन्स विचारलं असेल तर फॉर्म्युला युटिलाइज करायचा. क्लिअर आहे का क्वेश्चन? सेकंड क्वेश्चन प्रत्येकाला क्लिअर आहे का? सेकंड क्वेश्चन प्रत्येकाला क्लिअर आहे का? फिफ्थ क्वेश्चन सेम आहे परत. थर्ड अँड फोर्थ वेगळा आहे. फिफ्थ क्वेश्चन अगेन सेम. फिफ्थ क्वेश्चन परत सेम आहे. वाचा क्वेश्चन. त्याच एक्सरसाइज मधला फिफ्थ क्वेश्चन परत सेमच आहे. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाइन. डाटा लिहून ठेवा. पी पॉइंट किती आहे? 1 0 0 आहे. राईट? कॅपिटल ए. फिफ्थ क्वेश्चन मध्ये +1 -1 आणि -10. हे काळजी घ्यायची की हा पॉइंट लिहिताना XYZ चे कोइफिशियंट 1 पाहिजेत. XYZ कोइफिशियंट 1 पाहिजेत, लक्षात ठेवा. आणि डायरेक्शन रेशोज मेन्शन करताना ABC डायरेक्शन रेशोज, त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज सांगा पटकन. त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज सांगा पटकन. त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज सांगा पटकन. त्या लाईनचे डायरेक्शन रेशो सांगा पटकन. डायरेक्शन रेशोज किती? 2 - 3 8. क्लिअर? म्हणजे इथे एक वेक्टर झाला अल्फा I 0j 0k. ए वेक्टर झाला I -j -10k. आणि हा बी वेक्टर झाला 2i - 3j + 8k. फॉर्म्युला वापरायचा, आन्सर काढायचं. फॉर्म्युला वापरून आन्सर काढायचं जसं आपण इथं केलं होतं. ऐका, अल्फा ए बी असं वर्कआउट केलं होतं आपण. अल्फा ए बी वर्कआउट केलं होतं. पहिला पॉइंट अल्फा मायनस ए, दुसरा पॉइंट अल्फा मायनस ए डॉट बी वापरा, तिसरा पॉइंट मॅग्निट्यूड ऑफ बी. आणि हे सगळे याच्यामध्ये टाकले की आन्सर येत. इट इज द डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट. हा, तुम्हाला एम चे कोऑर्डिनेट्स विचारले असतील, फुट ऑफ परपेंडिक्युलरचे जर कोऑर्डिनेट्स विचारले असतील तर रेफर द पेज नंबर 177 क्वेश्चन नंबर 14, जो मी घेतलाय ऑलरेडी. तुम्हाला घेतलाय हा क्वेश्चन. दिस क्वेश्चन आय हॅव टेकन ऑलरेडी.
चेक करा तुम्ही व्यवस्थित. क्वेश्चन तसा तुम्हाला घेतलेला आहे. कोण आलंच मला सांग. एम चे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी विचारले असतील तर दिस इज नॉट द मेथड टू गो. यू नीड टू गो बाय वेक्टर मेथड. डायरेक्शन रेशोज मेथड फॉलो करावी लागते. ओके, क्वेश्चन नंबर 5 क्लिअर आहे का? त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मी फक्त डाटा लिहून देणार आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला डिटेल्स कंप्लीट करायचे. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये A, B, C are the 3 points and D is foot of perpendicular. A to B, C. Find the coordinates of D. Okay. A point इथे आहे आणि BC लाईनचं इक्वेशन आहे. BC ही लाईन आहे. BC काय आहे? लाईन आहे. या पॉइंट वरून लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. तो पॉइंट म्हणजे A आहे. D फुट ऑफ परपेंडिक्युलर. B इथे आहे आणि C इथे आहे. करेक्ट? असं दिलेलं आहे तुम्हाला. सो या ठिकाणचा कोऑर्डिनेट, इथला कोऑर्डिनेट A. A to BC म्हटलंय 104. कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट B 0 - 11 13. C 2 - 3 1. 2 - 3 1 आणि at the D foot of perpendicular आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ D विचारले. कोऑर्डिनेट्स ऑफ D विचारले. काय सांगितलेलं? इथं K:1 रेशो घ्यायचा. याचे कोऑर्डिनेट XYZ कन्सिडर करायचे. याचे डायरेक्शन रेशोचा फरक, या डायरेक्शन रेशोचा फरक. पण तुम्हाला X कोऑर्डिनेट्स काढताना K:1. अगेन पेज नंबर 177, क्वेश्चन नंबर 14. रेफर फॉर दॅट. सेम क्वेश्चन आहे. व्हॅल्यू चेंज केलं. व्हॅल्यूज चेंज केलेल्या आहेत. डिस्टन्स काढताना डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचं फक्त. ओके, हे झाले क्वेश्चन रिलेटेड टू द डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट साठी. डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट साठी हा कन्सेप्ट आहे. या नेक्स्ट कन्सेप्ट इज स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स त्याआधी बॅक रिव्हिजन देतो तुम्हाला. त्याआधी बॅक रिव्हिजन देतो. त्याआधी बॅक रिव्हिजन देतो. लक्ष द्या. काय बॅक रिव्हिजन? चॅप्टरचं नाव आहे लाईन अँड प्लेन. महत्वाचा चॅप्टर आहे. ऑलमोस्ट लाईन अँड प्लेन मिळून किती मार्क्स सांगितले? लाईन आणि प्लेन मिळून 10 मार्क्स आहे. वेक्टर 12 मार्क्स. 10 आणि 12 22 मार्क्सचा सेक्शन आहे जवळपास. वेक्टर व्यवस्थित करा, लाईन प्लेन. माझ्याकडे बसून समजून घ्या. फक्त काय पाहिजे? तुमच्याकडे ही नोटबुक पाहिजे. नोटबुक असेल, बसून शिकवेल, बसून इंडिव्हिज्युअली शिकवेल. हे फक्त नोटबुक तुमच्याकडे परफेक्ट पाहिजे. ही नोटबुक असेल तर मी एनी टाइम शिकू शकतो. ज्याचं सेक्शन डायरेक्ट इथून चालू झालाय त्यांनी काय करा? वेक्टर पहिल्यांदा लिहून आणा. लेक्चर्स मी टाकलेत युट्यूबला, तिथून लिहून आणायचं. फक्त हे लिहून घ्यायचं आणि मराठीत शुद्ध भाषेत समजून घ्यायचंय. एकदम प्युअर लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये समजून घ्यायचंय काय प्रकार आहे सगळ्याचा. फक्त लिहिलेलं पाहिजे तुमच्याकडे नोटबुक मध्ये. बस लिहिलेलं नसेल तर माझ्याकडे यायचं नाही. हे सगळं असं लिहिलेलं पाहिजे. ह्या माझ्या इंडिव्हिज्युअल नोट्स आहेत. इंडिव्हिज्युअल नोट्स आहेत असं समजून घ्या. ह्या नोट्स असतील ना, खूप फास्ट जाता येतं याच्यात. टेक्स्टबुक मधून जाता येत नाही. टेक्स्टबुक मध्ये आडमतडम आहे सगळं. आता पहा क्वेश्चन कशामुळे जम्प करावे लागतात. इथे तुम्हीच ऑब्झर्व करताय. 6.1 फर्स्ट क्वेश्चन घेतला, सेकंड घेतलाय, थर्ड फोर्थ सोडून द्यावा लागला मध्येच. कळायला पाहिजे ते, कळायला पाहिजे ते. त्यामुळे एका सिक्वेन्सने जाता येत नाही टेक्स्टबुकच्या. म्हणून टेक्स्टबुकला मी हात लावत नाही. नंतर टीचिंग मध्येच तुम्हाला फक्त
करतानाच तो पार्ट असं सेपरेट करता आला पाहिजे. कधी पण एका सेक्शनवर व्यवस्थित वर्क केलेलं पाहिजे. ओके, लक्ष द्या. रिव्हिजन, बॅक रिव्हिजन काय सांगते. लाईन कन्सेप्ट आहे. लाईन कन्सेप्ट आहे, अगदी सिंपल आहे. एक लाईन आहे, लाईन वरचा पॉइंट आहे, लाईन वरचा पॉइंट माहिती आहे, दॅट इज द ए, x1 y1 z1. या लाईनला एक पॅरलल वेक्टर आहे बी. या लाईनला एक पॅरलल वेक्टर आहे बी. तो एक गिवन आहे. पॉइंट गिवन आहे, पॅरलल वेक्टर गिवन आहे. पॉइंट गिवन आहे, पॅरलल वेक्टर गिवन आहे. कन्सेप्ट काय वापरला. हे दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत. दोन वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत. So first vector is the scalar multiple of another. First vector scalar multiple of another. Correct? First vector scalar multiple of another. हा 9 आहे, हा 3 आहे, हा याच्या मल्टिपल झाला. बरोबर आहे. हा 3 लेन्थ आहे, हा 9 लेन्थ आहे. हा 3 लेन्थ आहे, हा 9 लेन्थ आहे. So lambda times of b. Lambda times of b. So AP lambda times of b. AP R minus A lambda times of b. A का है पासिंग थ्रू पॉइंट है. A का है पासिंग थ्रू पॉइंट है. B का है पैरेलल वेक्टर. B का है पैरेलल वेक्टर है. A पासिंग थ्रू पॉइंट. याला रीड आउट करायचं शिका. हे अल्जेब्रिकल लँग्वेज आहे. ही अल्जेब्रिकल लँग्वेज आहे. पासिंग थ्रू पॉइंट, पॅरलल वेक्टर, हे समजलं पाहिजे. क्लिअर आहे का आता तरी? आता तरी क्लिअर आहे का नाही? ही वेक्टर लँग्वेज आहे. लाईन या पद्धतीने रीड आउट करतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी मार्क करून दिल्यात तुम्हाला. चेक करा. हा जनरल पॉइंट ऑन द लाईन आहे. पासिंग थ्रू द पॉइंट आहे. लाईन या पॉइंट मधून पास होते. लाईन या वेक्टरला पॅरलल आहे. मग हा जो बी वेक्टर आहे हे तुम्हाला सांगितलं होतं डायरेक्शन रेशोचं काम करतो एबीसी. हा कुठला फॉर्म झाला? वेक्टर फॉर्म झाला. आणि याचा हा कार्टेशियन फॉर्म आहे. x minus x1, y minus y1, z minus z1 divided by a, b, c direction ratios of the parallel vector. एक टाइप झाला. फर्स्ट टाइप झाला. सेकंड टाइप मध्ये काय आहे? पॅरलल वेक्टर दिलेला नाहीये. पॅरलल वेक्टर दिलेला नाहीये, पण त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय दिलंय? 2 पॉइंट्स दिले. या 2 पॉइंट्सचा डिफरन्स, या 2 पॉइंटचा डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशो. या 2 पॉइंटचा डिफरन्स. इथं ए होता, इथं बी होता, इथं सी होता. आठवा, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. ए म्हणजे x2 minus x1, बी म्हणजे y2 minus y1, सी म्हणजे z2 minus z1. अर्थ समजला का याचा काय झालं? इथं पासिंग थ्रू पॉइंट x1 y1 z1 आहेच. इथं ए पाहिजे, इथं बी पाहिजे, इथं सी पाहिजे. इथं ए बी सी याला पॅरलल वेक्टर होता. आता पॅरलल वेक्टर नाहीये, पण ए पी आणि ए बी, लक्ष द्या, ए पी आणि ए बी कोलिनियर आहे. ए पी आणि ए बी कोलिनियर आहे. हा पॉइंट लक्षात ठेवला की हा सगळा थेरम जमता. सगळा थेरम येतो लिहिता. माइंड इट, माइंड इट. माइंड करायची गरज आहे फक्त. सोपं आहे अवघड आहे हे तुम्हालाच माहिती आहे. मला फक्त काय कळतं, ही लँग्वेज काय, ही लँग्वेज काय सांगते आपल्याला, त्याच्यात आपली कमांड पाहिजे. ही लँग्वेज समजली पाहिजे. ही लँग्वेज काय सांगते. तुम्ही देता सोडून ते काय करता, नुसतं लिहून काढता. असं लिहिण्याला मिनिंगच नाही आहे तुमच्या. एक गोष्ट समजत नसेल तुम्ही जर ती लिहित असाल तर रॉंग आहेत तुम्ही. रॉंग आहेत. टाइम वेस्ट आहे तो. टाइम वेस्ट आहे तो. गोष्ट समजत नाही आणि तुम्ही ती लिहित असाल तर रॉंग आहेत. परत एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाहीये. 2 पॉइंट आहेत. 2 पॉइंट. 2 पॉइंट दिले तर त्या 2 पॉइंट मधला डिफरन्स म्हणजेच डायरेक्शन रेशो. x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1.
कालही सांगताना सांगितलं होतं की जर 2D असेल तर एवढीच लाईन असते. 2 पॉईंट दिलं असतं, x मायनस x1, x2 मायनस x1, y मायनस y1, y2 मायनस y1. इथं z मायनस z1, z2 मायनस z1 हा फक्त एक्स्ट्रा झाला 3D लाईन असल्यामुळे. हा x2 मायनस x1 म्हणजे a, y2 मायनस y1 म्हणजे b आणि z2 मायनस z1 म्हणजे c. ए बी सी, इथं ए दिसला पाहिजे, इथं बी दिसला पाहिजे, इथं सी दिसलं पाहिजे. डायरेक्शन रेशोज आहे. आता इथं ऍक्च्युअल डायरेक्शन रेशोज दिलेच नाहीयेत. दिले नाहीये म्हणजे पॅरलल वेक्टर थोडीच दिलेला आहे तुम्हाला, जो की पहिल्यामध्ये होता, फर्स्ट मध्ये होता, सेकंड मध्ये नाहीये. सेकंड मध्ये नाहीच आहे. नाहीये म्हणजे या 2 पॉईंटचा डिफरन्स ऑटोमॅटिकली तो वेक्टर सारखं काम करतं. म्हणून तो डिनॉमिनेटर मध्ये x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1 आलाय, जो की पहिल्या लाईन मध्ये एबीसी ने डिनोट केला. पहिल्या लाईन मध्ये एबीसी ने डिनोट केला. हा एबीसी काय सांगतो तर हा पॅरलल वेक्टर सांगतोय. एबीसी हा एक डायरेक्शन रेशो फॉर्म मध्ये आहे. काय होतं, लेक्चर एक जरी बुडवलं असेल ना तुम्ही तर शक्यच नाहीये, मी तुम्हाला खरं सांग. एक लेक्चर जर बुडवलं असेल आणि तुम्ही जर 5 मिनिटं सुद्धा जास्त, 5 मिनिटापेक्षा जास्त लेक्चर बुडवलं असेल ना तरी असून नसल्यासारखे तुम्ही, उपयोग होत नाही. सिलेबस एवढं सरळ नाहीये. कारण 5 मिनिटाच्या पेक्षा जास्त लेक्चर बुडवलेलं असेल तर काही करू शकत नाही. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला सांभाळायला शिकावं लागणार आहे. 5 मिनिटापेक्षा जास्त लेक्चर बुडवलेलं असेल तर काही सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये किती रिपीट करा आणि काही करा, काही डोक्यात घुसत नाही. वेक्टर पासून ज्यावेळेस सुरुवात केलेली आहे त्यावेळेस 5 मिनिटापेक्षा जास्त लेक्चर जर बुडवलेलं असेल तर मी सगळे कन्सेप्ट शिकवलेत तुम्हाला. कन्सेप्ट महत्वाचे आहेत. पहिले तर मी बघतो ना 10 ते 15 मिनिटं तर कोणी कोणी जॉईन पण करत नाही. जॉईन सुद्धा करत नाहीत तुम्ही, इतके रिलॅक्स आहेत. येईल कसं काय, जवळ सुद्धा फिरकू देणार नाही मॅथ्स तुम्हाला. तसं जर असेल तर, एवढा लिथर्जिकपणा असेल तर जवळ सुद्धा फिरकू देत नाही. ओके, लक्ष द्या. स्क्यू लाईन म्हणजे काय. आता हा बॉक्स आहे, बॉक्स आहे. या बॉक्सच्या टॉपमोस्ट फेस मधून एक लाईन पास होते. टॉपमोस्ट फेस मधून एक लाईन पास होते आणि या बॉक्सच्या या पद्धतीने एक लाईन क्रॉस होते. या साइडने एक लाईन. या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का, हा माझा प्रश्न. या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का रे. हा बॉक्स आहे, या बॉक्सच्या टॉपमोस्ट सरफेस मधून एक लाईन पास होते, दॅट इज दिस पेन, रेड पेन. आणि हा ब्लू पेन आहे. खालच्या सरफेस मधून एक लाईन पास होते. या 2 लाईन आहेत, बरोबर आहे का. अर्थ समजला का तुम्हाला. ही फर्स्ट लाईन आहे आणि ही सेकंड लाईन आहे. अर्थ समजतोय, दिसतंय व्यवस्थित. ही फर्स्ट लाईन आहे, ही सेकंड लाईन आहे. या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का, हा माझा प्रश्न आहे. वेदर दीज 2 लाईन्स विल इंटरसेक्ट और नॉट. This is the first line, this is the second line. Whether these 2 line will intersect or not, एवढाच प्रश्न आहे माझा. या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का. आता ही लाईन काढली, बॉक्स काढून टाकला, आता इंटरसेक्ट करतील का रे. आता इंटरसेक्ट करतील का. या 2 लाईन आता इंटरसेक्ट करतील का. यस करतील, कारण ते एकाच प्लेन मध्ये आहेत. एकाच प्लेन मध्ये आहेत, बरोबर आहे. आता प्लेन उचलला, या लाईनचा प्लेनच उचलला वरती. प्लेन उचलला म्हणजे असा हा पार्ट ठेवला, करेक्ट. यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, या 2 लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय. या 2 लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय. या 2 लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे ही एज झाली, करेक्ट. ही एज आहे, ही एज म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. मला सांगा, शॉर्टेस्ट डिस्टन्स इथून येईल का, इथून येईल का, इथं इथून इथं येईल का, असं क्रॉस होईल का. हे होणार नाही. अर्थ लक्षात येते तुम्हाला. हे शॉर्ट डिस्टन्स येईल का. लक्षात द्या, सगळ्यात महत्वाचा पॉईंट शिकवत आहे. हे कळत नाही प्रत्येकांना, कोणाला समजत नाही हे काय प्रकार आहे, स्क्यू लाईन काय प्रकार आहे. लक्ष द्या, या 2 लाईन एकमेकांना मीट होत नाहीत, पण यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढू शकता. लक्ष द्या, फर्स्ट लाईन एल आहे, हा टिप म्हणजे ए पॉइंट आहे. हा टिप म्हणजे L1 लाईनचा
L1 लाईनचा ए पॉइंट आहे, हा टिप म्हणजे हा पॉइंट तुम्हाला गिवन आहे, हा पॉइंट गिवन आहे, हा पॉइंट गिवन आहे, इकडे येतो, इथे येतो. हे दोन पॉइंट जॉईन करतात, हे दोन पॉइंट जॉईन करतात आणि याचं प्रोजेक्शन याच्यावरती घेतात, या एज वरती घेतात, जे की शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. अर्थ समजला का? अर्थ समजला का? हा गिवन पॉइंट आहे, हा गिवन पॉइंट आहे, हा सुद्धा गिवन पॉइंट आहे. हे दोन पॉइंट जॉईन करायचे, हे दोन पॉइंट काय करतात? जॉईन करतात आणि याचं प्रोजेक्शन घेतात. गिवन दोन पॉइंटचं काय घेतात? प्रोजेक्शन. कशावरती? या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती. हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट क्यू आहे. इथं जे एज पॉइंट तयार होतो तो क्यू आहे, लक्षात ठेवा. येस, इथं लक्षात ठेवा. फर्स्ट लाईन वरचा पॉइंट म्हणजे पी आणि खालच्या लाईन वरचा पॉइंट म्हणजे क्यू. हे पी क्यू डिस्टन्स म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे दोन लाईन मधलं. पी क्यू म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे दोन लाईन मधलं. हा लाईन वरचा पॉइंट ए, L1 लाईन वरचा पॉइंट ए, L2 लाईन वरचा पॉइंट बी. ह्याचे जे एज आहेत ते म्हणजे पॉइंट्स आहेत. ए गिवन आहे, बी गिवन आहे, लक्षात ठेवा. हे दोन जॉईन करायचे, हे दोन जॉईन करायचे आणि याचं प्रोजेक्शन याच्यावरती घ्यायचं, याचं प्रोजेक्शन याच्यावरती घ्यायचं. आता ही डायग्राम मी 2D मध्ये ड्रॉ करणार आहे, ही डायग्राम 2D मध्ये ड्रॉ करणार आहे. ऍक्च्युअल 3D आहे ते, पण शक्य नाहीये, इथं दिसणं शक्य नाहीये, लक्षात ठेवा. याला स्क्यू लाईन म्हणतात, स्क्यू लाईन म्हणतात याला. अर्थ लक्षात आला? ही L1 आहे, ही लाईन L2 आहे, ही L1 लाईन आहे, ही L2 लाईन आहे. या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. जर इंटरसेक्ट करत असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम किती रे? जर त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स किती? या दोन लाईन एकमेकांना जर इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स किती? अर्थ समजलं? अर्थ समजलं का? काय काढायचं आपल्याला? स्क्यू लाईन म्हणजे काय? स्क्यू लाईन म्हणजे एक लाईन इथे आहे, दुसरी लाईन या ठिकाणी, आणि तुम्हाला या लँग्वेजला स्क्यू लाईन म्हणतात. या लँग्वेजला काय म्हणतात? स्क्यू लाईन म्हणतात. दे विल नेवर इंटरसेक्ट विथ इच अदर, but we can find out the shortest distance between them. We can find out shortest distance between them. This is the shortest distance between first line and the second line. बरं, डाटा काय माहिती आहे? डाटा काय माहिती आहे? लाईनचं इक्वेशन माहिती आहे, म्हणजे पॉइंट माहिती आहे, पॅरलल वेक्टर माहिती आहे. या लाईनला एक पॅरलल वेक्टर असतो बी वेक्टर, आणि पॉइंट माहिती आहे, पासिंग थ्रू पॉइंट माहिती आहे. ही फर्स्ट लाईन होती, याचा पॉइंट माहिती आहे, याचा पॉइंट माहिती आहे स्पेस मधला, आणि याला एक पॅरलल वेक्टर असतो, याला एक पॅरलल वेक्टर असतो, तो एक माहिती आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट? कोण सांगतं हाऊ टू कॅल्क्युलेट? मला सांगा, हा जर B1 डायरेक्शन रेशो असेल, हा जर B2 डायरेक्शन रेशोज असेल, B1 क्रॉस B2 कुठे आहे? B1 क्रॉस B2 म्हणजे ही एज झाली. B1 क्रॉस B2 म्हणजेच परपेंडिक्युलर, फर्स्ट वेक्टरला परपेंडिक्युलर, सेकंड वेक्टरला परपेंडिक्युलर. हा फर्स्ट वेक्टर तुमचा इथे आहे, हा सेकंड वेक्टर इथे आहे. आता थोड्या वेळासाठी याला B1 म्हणा. लाईन काय आणि B1 काय? सेमच. L1 लाईन काय आणि B1 काय? सेमच. L2 लाईन काय आणि B2 काय? सेमच. अर्थ लक्षात आला? L1 लाईन B1 सेम, L2 लाईन B2 सेम. आता B1 क्रॉस B2 हा झाला, B1 क्रॉस B2 हा झाला. लक्षात आलं? येतं का? डोक्यात जातं का तुमच्या? हा एक वेक्टर आहे B1, हा दुसरा वेक्टर आहे B2, राईट? B1 क्रॉस B2 असा आला पण, जो की B1 ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे, आणि हा एज जो आहे, ही जी एज आहे ती B2 ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे B1 क्रॉस B2 इथे आहे, लक्षात ठेवा. जे की प्रोजेक्शन आहे. कुणाचं रे? प्रोजेक्शन आहे. कुणाचं? हे प्रोजेक्शन म्हणून सांगितलं होतं. कुणाचं प्रोजेक्शन आहे? या दोन पॉइंटचं. हे एज चे जे दोन पॉइंट्स आहेत, हा एक एज, हा दुसरा एज, म्हणजेच दोन पॉइंट्स आहेत इथं. हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, लाईनवरचे पॉइंट आहेत. हे क्रॉस करून जॉईन करा आणि त्याचं प्रोजेक्शन इथंच. B1 B2 क्रॉस इथंच. आता लक्ष द्या, 2D मध्ये ड्रॉ करतो हे सगळं.
2D मध्ये ड्रॉ करणार आहे, ऍक्च्युअल ते 3D आहे. आता फर्स्ट लाईन, दिस इज द L1, ड्रॉ करा. दिस इज द L1, दिस इज L2. ऍक्च्युअली हे 3D आहे, ऍक्च्युअली हे 3D आहे. अर्थ लक्षात आला? या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. या लाईनवरचा एक पॉइंट माहिती आहे, दॅट इज ए, ऍज A1 म्हणून मार्क करतं. या लाईनवरचा एक पॉइंट माहिती आहे, दॅट इज बी, A2 म्हणून मार्क करतोय. राईट, इथला बी कन्फ्युज होऊ नये म्हणून. इथं L1 लाईनला एक पॅरलल वेक्टर असतो, दॅट इज B1 छोटासा. L2 लाईनला एक छोटासा वेक्टर पॅरलल B2. L1 L2 म्हणा किंवा B2 म्हणा सेम असतं. L1 म्हणा किंवा B1 म्हणा सेम असतं. राईट, आता मला सांगा यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे PQ. इथं परपेंडिक्युलर, इथं परपेंडिक्युलर, आणि हे जॉईन द पॉइंट AB. जॉईन द पॉइंट AB, हे परपेंडिक्युलर नाही आहे. आता परत एकदा एक्सप्लेन करतो. ए या पद्धतीने, ए इथे आहे, हा ए पॉइंट. डायग्राम उलटी सुलटी होईल. ओके, ही L1 लाईन आहे, ही L2 लाईन आहे. या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही. ही L1 लाईन आहे, ही L2 लाईन आहे. ही L1 लाईन आहे, ही L2 लाईन आहे. क्लिअर? आता सांगा या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात का? नाही करत. ही लाईन इकडे चालली आहे, ही लाईन इकडे चालली आहे. पण हे त्यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. हे जे वर्टिकल डिस्टन्स आहे हे त्यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. हा पॉइंट गिवन आहे तुम्हाला, असं लक्षात ठेवा. हा एक पॉइंट गिवन आहे तुम्हाला, इथला एक पॉइंट गिवन आहे, इथला एक पॉइंट गिवन आहे. हा पॉइंट म्हणजे कॅपिटल ए, इथला पॉइंट गिवन आहे म्हणजेच बी आहे. हे दोन पॉइंट जॉईन करा. हे दोन पॉइंट म्हणजे परपेंडिक्युलर नाही, असं लक्षात घ्या. मला सांगा ही लाईन मी सपोज असं ड्रॉ इथे गेली आणि ही लाईन इकडे ड्रॉ केली आहे. ही लाईन थोडीशी इकडे आहे, ही लाईन इकडे आहे. ऍक्च्युअली असं आहे, हे सपोज हे इकडे चाललंय, हे इकडे चाललंय, हे लक्षात आलं पाहिजे. राईट, आणि ही जी एज आहे, ही जी एज आहे ती म्हणजे PQ आहे. ही एज जी आहे ती म्हणजे PQ आहे. ही जी एज आहे बॉक्सची, दॅट इज द PQ. हा पॉइंट Q आहे, हा पॉइंट P आहे. आता समजा डायग्रामचा, आता डायग्राम क्लिअर आहे का तुम्हाला? डायग्राम क्लिअर आहे का? सो डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन काढायचं, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन काढायचं. सो ABचं प्रोजेक्शन PQ वरती, ABचं प्रोजेक्शन PQ वरती घ्यायचं. सो फर्स्ट लाईन R bar equal to passing through point lambda times of B1, first line equation. Second line equation, A2 mu times B2, second line equation, L1 L2. हे पासिंग थ्रू पॉइंट आहेत, हे नोन आहेत, हे पासिंग थ्रू पॉइंट आहेत आणि माहित आहेत. ओके, आता B1 आणि B2 चा क्रॉस प्रोडक्ट, B1 B2 चा क्रॉस प्रोडक्ट, B1 क्रॉस B2 काय वेक्टर आहे? B1 ला पण परपेंडिक्युलर आहे, B2 ला पण परपेंडिक्युलर, B1 ला पण परपेंडिक्युलर, B2 ला पण परपेंडिक्युलर, B1 B2. So projection of AB, projection of AB on PQ, on PQ, projection of AB on PQ. आता लक्ष द्या, PQ म्हणताना PQ चा काय कन्सिडर करायचा? युनिट वेक्टर. B1 क्रॉस B2 च्या अलॉंग काय असतो? एक युनिट वेक्टर असतो. म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ AB ऑन एन कॅप म्हणा, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन PQ नाही, एन कॅप कन्सिडर करा. काय सांगताना सांगितलं? हा फर्स्ट वेक्टर आहे, हा सेकंड वेक्टर आहे, त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच अलॉंग PQ असेल. म्हणजेच थोडक्यात लिहिताना काय लिहायचं? प्रोजेक्शन ऑफ AB
ऑन एन कॅप. एन कॅप कोणाच्या अलॉंग आहे? पी क्यूच्या अलॉंग आहे. पी क्यू कोण आहे? B1 क्रॉस B2 आहे. पी क्यू म्हणजेच B1 क्रॉस B2. युनिट वेक्टर अलॉंग पी क्यू. युनिट वेक्टर along PQ we can say it is n cap. आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स, राईट, आणि ते म्हणजे PQ. सो लेंथ ऑफ PQ इक्वल टू या दोन पॉइंट मधला डिफरन्स A2 मायनस A1 AB डॉट काय येणार? n कॅप. AB डॉट n कॅप. याचं प्रोजेक्शन याच्यावरती. याची मॅग्निट्यूड किती? 1. मॅग्निट्यूड 1. मॅग्निट्यूड ऑफ n कॅप इज 1. म्हणजे AB डॉट n कॅप मॅग्निट्यूड याची 1. पण ऍक्च्युली n कॅप कोण आहे? B1 क्रॉस B2 आहे. डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. B1 क्रॉस B2 ची मॅग्निट्यूड किंवा PQ सुद्धा म्हणू शकतो. AB म्हणजे काय? A2 मायनस A1. B1 क्रॉस B2 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. याचं प्रोजेक्शन याच्यावरती, एवढंच लक्षात ठेवायचं. याचं प्रोजेक्शन याच्यावरती आणि यांचा डॉट प्रोडक्ट. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टरच आहे. हा फक्त डिफरन्स नाही घेतात. A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. या पद्धतीने. ओके, याच्यावरती जे काही क्वेश्चन्स असतील ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. अजून एक पॉइंट फक्त क्लिअर केला, डिस्टन्स ऑफ द लाईन फ्रॉम द पॉइंट. हा कन्सेप्ट क्लिअर केला. हा जो कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणतात? स्क्यू लाईन. दोन लाईन एकमेकांना वेगवेगळ्या प्लेन मधून पास होतात. एक लाईन वेगळ्या प्लेन मधून पास होते, फर्स्ट लाईन वेगळ्या प्लेन मधून पास होते, सेकंड लाईन वेगळ्या प्लेन मधून. यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे जे काही आहे यांच्यामधलं काय करायचं आहे? शॉर्टेस्ट डिस्टन्स तुम्हाला फॉर्म करायचं. या स्क्यू लाईन म्हणतात याला. याला कुठल्या लाईन म्हणतात? स्क्यू लाईन म्हणतात. त्या दोन लाईन स्क्यू लाईन आहेत. ही लाईन नोटबुकच्या प्लेन मध्ये आहे आणि ही लाईन या पद्धतीनं स्पेस मध्ये आहे, वरती आहे. या दोन लाईन मधलं डिस्टन्स काढायचं आपल्याला. हा पॉइंट माहिती आहे, हा एक पॉइंट माहिती आहे. याचं प्रोजेक्शन कशावर घेतात? यांच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती घेतात. स्क्यू लाईन कन्सेप्ट म्हणतात, लक्षात ठेवा. त्यावरती क्वेश्चन्स आणि हा पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल आता डिटेलमध्ये. नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. खूप काही करण्यात मीनिंग नाहीये. कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. ओके, थँक्यू. वी विल कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट लेक्चर. ज्यांचा काही फीस कन्सर्न आहे त्यांनी क्लिअर करायचं. अदरवाईज लेक्चर तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. ज्यांचा काही फीस कन्सर्न असेल त्यांनी तो क्लिअर करायचा आहे. यू विल बी रिमूव्ह फ्रॉम द लेक्चर्स अदरवाईज. स्ट्रिक्ट असेल त्याच्या बाबतीत. मला वाटलं सफिशियंट टाइम तुम्हाला दिलेला आहे प्रत्येकांना. जे काही तुमचं फीस कन्सर्न, सीईटी रिलेटेड सीईटी रेग्युलर असेल तर रेग्युलर. ओके, थँक्यू.